श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत हा सण येत असतो. त्याचप्रमाणे पौष महिन्यामध्ये येणारी षष्ठीला एकादशी ही सुद्धा अत्यंत खास मानली जाते. अशी ही षष्ठीला एकादशी आणि मकर संक्रांत ही यंदा 2026 मध्ये एकाच दिवशी आलेली आहे. अत्यंत दुर्मिळ योग हा जुळून आलेला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी षष्ठीला एकादशी आल्याने काही गोष्टी या दिवशी आवर्जून करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. त्याचप्रमाणे शुभ फळ सुद्धा मिळेल. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना केली जाते. असे म्हणतात की याच दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. षष्ठीला एकादशी ही अत्यंत खास मानली जाते. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही षष्ठीला एकादशी असते. या दिवशी तिळाच्या 6 प्रकारांना म्हणजेच तिळाच्या 6 उपायांना विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला सुद्धा तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला तिळ स्नान करायचं आहे. म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत किंवा आपण पांढरे तीळ सुद्धा टाकू शकतो आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे तीळ जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला त्या तिळातील जे तेल आहे तर ते पाण्यामध्ये उतरते आणि याचा आपल्या शरीराला सुद्धा फायदा होत असतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तिळाचे स्नान करणे तर ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तीळ स्नान करायचं आहे. म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण तिळाचे उटणे जे आहे तर ते सुद्धा शरीराला लावू शकतो. ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करताना शरीराला उटणे लावतो, त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी षष्ठीला एकादशी आल्याने आपल्याला तिळाचं उटणं हे आपल्या शरीराला लावायचं आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला तीळ हवन करायचे आहेत. एका भांड्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तीळ हवन करायचं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला कापुरासोबत तीळ जे आहेत तर ते जाळायचे आहेत. यानंतर आहे ते म्हणजे तीळ तर्पण. आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करून या दिवशी तीळ तर्पण करायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण तर्पण करत असतो, कारण या दिवशी स्नान, दान, तर्पण या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि षष्ठीला एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण तीळ तर्पण करत असतो. त्यामुळे आवर्जून आपल्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करून दक्षिण दिशेला तोंड करून तीळ तर्पण करायचं आहे. म्हणजेच काय तर एक भांडं घ्यायचं आहे, एक आपण तांब्या घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हे तर्पण करायचं आहे. आपल्या पितरांसाठी आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे तिळभोजन. षष्ठीला एकादशीला तिळभोजन करणे याला विशेष महत्त्व आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण एकमेकांना तीळ देत असतो, तिळगुळ देत असतो. त्यामुळे आपल्याला तीळ जे आहेत तर ते या दिवशी अवश्य खायचे आहेत. आणि त्यानंतर 6वा जो प्रकार आहे तर तो म्हणजे तिळदान. आपल्याला तिळाचं दान करायचं आहे. षष्ठीला एकादशीला सुद्धा तिळाच्या दानाला विशेष महत्त्व आहे. सौभाग्यवती महिला सुद्धा एकमेकींना या दिवशी तिळाचे दान करत असतात. षष्ठीला एकादशी आणि मकर संक्रांती हा दुर्मिळ योग जो जुळून आलेला आहे, तर या दिवशी आपल्याला तिळाचं दान हे अवश्य करायचं आहे, कारण मकर संक्रांतीला दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना सुद्धा करायची आहे. यासाठी आपल्याला सूर्यदेवांसाठी एक दिवा लावायचा आहे. कणकेचा दिवा आपण तयार करू शकतो किंवा कोणत्याही धातूचा दिवा आपण घेऊ शकतो. यामध्ये आपण तिळाचं तेल वापरायचं आहे किंवा इतर जरी आपण तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि आपल्या घराबाहेर ज्या ठिकाणावरून आपल्याला उगवत्या सूर्याचे दर्शन होते तर अशा ठिकाणी हा दिवा लावायचा आहे. दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा आपण कोणत्याही एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, लाल चंदन, 5 तांदूळ, पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि हे अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना पुरुषांनी ओम सूर्याय नमः तर महिलांनी ओम गृहिणी सूर्याय नमः असे म्हणत हे अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य देतानाचे जे पाणी आहे तर ते पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ते पाणी आपल्याकडून ओलांडले जाणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे अर्घ्य द्यायचं आहे. एखादं भांडं आपण खाली ठेवून त्यामध्ये हे अर्घ्य देऊ शकतो किंवा एखादी
झाडाची कुंडी जी आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे अर्घ्य देऊ शकतो, जेणेकरून पाणी आपल्या पायावरती पडणार नाही आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तर त्यावेळेला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आपली देवपूजा संपूर्ण झाल्यानंतर आपण हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर 14 कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे, हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या 14 कवड्या घेतलेल्या आहेत तर त्या एका तामणामध्ये ठेवायच्या आहेत. गंगाजलाने आपल्याला त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या पुन्हा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला एक लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती या 14 कवड्या ठेवायच्या आहेत. त्या 14 कवड्यांची आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर 14 वेळेला ओम संक्रांताय नमः तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि दुपारच्या वेळेला ह्या कवड्या ज्या आहेत तर त्या लाल कापडामध्ये तशाच बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो, आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी जिथे आपला पैशाचा गल्ला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या कवड्या त्या लाल कापडामध्ये बांधून ठेवू शकतो. यातील एखादी कवडी आपण एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आणि यानंतर आपण जे दिवे लावलेले आहेत तर त्या 2 दिव्यांची अदलाबदली करायची आहे. म्हणजे तेलाच्या दिव्याच्या ठिकाणी तुपाचा दिवा आणि तुपाच्या दिव्याच्या ठिकाणी तेलाचा दिवा लावायचा आहे. हे दिवे दिवसभर प्रज्वलित आपल्याला ठेवायचे आहेत. आणि सायंकाळच्या वेळेला तुपाचा दिवा तुळशीजवळ आणि तेलाचा दिवा हा मुख्य दरवाजामध्ये ठेवायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी 14 दिव्यांच्या दानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आपल्या देवघरामध्ये कुलदेवतासमोर, तुळशीजवळ, मुख्य दरवाजाबाहेर, त्याचप्रमाणे पितरांच्या नावाने, तसेच नदीमध्ये, शमीवृक्षाखाली, आवळ्याच्या झाडाखाली, बेलाच्या झाडाखाली, अशोकाच्या झाडाखाली, त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली आणि शिवमंदिरामध्ये, त्याचप्रमाणे गोशाळा आणि ज्या ठिकाणी यज्ञ होतात तर त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण या दिवशी 14 दिव्यांचे दान जे आहे तर ते करू शकतो. जर आपल्याला एखादं झाड मिळालं नाही तर एकाच झाडाखाली आपण 2 दिवे जे आहेत तर ते दान करायचे आहेत. परंतु या दिवशी आवर्जून आपल्याला 14 दिव्यांचे दान करायचे आहे. जे दिवे आपण झाडाखाली ठेवलेले आहेत तर ते दिवे आपण त्या ठिकाणी तसेच राहू देऊ शकतो. आणि जे दिवे आपण आपल्या तुळशीजवळ किंवा देवघरामध्ये आपल्या मुख्य दरवाजात दान केलेले आहेत तर हे जे दिवे आहेत तर ते पुन्हा आपण एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकतो. जर आपण कणकेचे दिवे वापरले तर ते दिवे पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहेत. या दिव्यामध्ये आपल्याला तिळाच्या तेलाचाच वापर करायचा आहे, कारण मकर संक्रांतीला तिळाच्या तेलाला विशेष महत्त्व आहे.